सगळ्यांना नमस्कार, मी आहे प्रिया। आज आपण बघणार आहोत परफेक्ट साऊथ इंडियन स्टाईलमध्ये गरमागरम मिरी रसम। हलकी, चवदार आणि पोटाला आराम देणारी रेसिपी। सोप्या साहित्यामध्ये पण जबरदस्त चव। चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। मिरी रसम बनवण्यासाठी सुरुवातीला एक मोठा लिंबाचा आकार एवढा चिंच घेतली आहे। या चिंचला आपण 1 ते 2दा पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत। 1 ते 2दा धुवून घेतल्यानंतर परत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि या चिंचला पाण्यामध्ये आपण भिजवत ठेवून देणार आहोत। चिंच हे पाण्यामध्ये भिजेपर्यंत दुसरीकडे मिक्सरच्या जारमध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, पाव चमचा मेथीचे दाणे, 1 चमचा काळी मिरी, सोबतच यामध्ये 10 पर्यंत लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 सुके लाल मिरच्या टाकायचा आहे आणि हे मिक्सरमधून आपण जाडसर असं वाटून घेणार आहोत। मिक्सरमधून लावून घेताना खूप जास्त बारीक करायचं नाही, तर अशा प्रकारे जाडसर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे तयार करून घेतल्यानंतर आता हे आपण बाजूला ठेवून देऊ। आता पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली चिंच हे चांगल्या प्रकारे भिजली गेली आहे। आता या चिंचला हाताने चोडून घेऊ आणि नंतर हातानेच किंवा गाळणीने गाळून तिचा रस काढून घेणार आहोत। चिंचेचं पाणी हे गाळून घेतल्यानंतर उरलेल्या चिंचमध्ये थोडंसं परत पाणी घालायचं आहे। पुन्हा एकदा चोडून त्या पाण्याला सुद्धा एकदा गाळून घेऊ। तर हा चिंचेचा रस आपण रसमसाठी वापरणार आहोत। आता रसम तयार करण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवायचा आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहोत। तेल हे चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 2 सुकी मिरच्या आणि कढीपत्त्याचे पाने घालून आपण हे थोडंसं परतून घेणार आहोत। हे थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये एक लहान आकाराचा कांदा बारीक असं कट करून यामध्ये घालायचा आहे। सोबतच एक मध्यम आकाराचा टमाटर ते देखील कट करून यामध्ये घालायचं आहे। तर इथे आपल्याला टमाटरला खूप जास्त शिजवून घेण्याची गरज नाही, फक्त 1 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर आपण हे शिजवून घेणार आहोत। टमाटर इथे थोडंसं सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले जे मसाले होते ते यामध्ये घालायचं आहे। मसाले देखील यामध्ये जास्त शिजवून घेण्याची गरज नाही, फक्त 30 सेकंदापर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। फक्त 30 सेकंदापर्यंत हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पाव चम्मच हळद आणि मीठ घालायचं आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ। एकदा मिक्स करून घेतल्यानंतर गाळून घेतलेलं चिंचाचं पाणी यामध्ये टाकायचं आहे। परत यामध्ये 1/2 ग्लासपर्यंत पाणी घालत आहे। जितकं आपण आंबट खाऊ शकतो त्यानुसार यामध्ये पाणी हे कमी जास्त करून घ्यायचं आहे। हे रसम तयार करून घेताना यामध्ये आंबटपणा एकदम जास्त सुद्धा नको आणि कमी सुद्धा नको, तर परफेक्ट असायला पाहिजे। त्यामुळे रसम देखील परफेक्ट बनून तयार होणार। सोबतच रसममध्ये चवीनुसार मीठ झाली आहे की नाही ते एकदा बघून घ्यायचं आहे। आता या रसमला आपण जास्त उकळी काढून घेण्याची गरज नाही, फक्त 1 उकळी आली की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे आणि एकदा मिक्स करून गॅसची आच बंद करायचं आहे। तर रसमला जास्त वेळ उकळून घेण्याची गरज नाही, फक्त एकाच उकळीमध्ये आपल्याला गॅसची आच बंद करायचं आहे। तर असं लहान लहान टिप्स जर आपण फॉलो केले तर परफेक्ट रसम हे बनून तयार होते। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने मिरी रसम हे नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।